हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि इथे मी उद्यासाठी भाजी निवडत होते. भाजी निवडून घेतली आणि लगेचच आले मी स्वयंपाकघरात. सगळ्यात आधी तर मी कणिक भिजवून घेतली. कणिक जेवढी छान मुरेल ना, चपाती अगदी मऊसूत लागते तेवढीच खायला. त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी आधी मी कणिक भिजवते आणि त्यानंतर भाजी करते. तर आज इथे मी बनवणार होते कढी. कढीसाठी मी सगळ्यात आधी फोडणी दिली आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून उकळी येण्यासाठी ठेवून दिली आणि दुसऱ्या बाजूला लगेचच चपात्या करायला घेतल्या. एकदा भाजी काय करायची हे डिसाईड झालं ना की चपात्या करायला काहीही वेळ लागत नाही. इथे माझी माऊ मध्ये मध्ये लुडबुड करत होती कारण तिला खूप भूक लागलेली. तिला म्हटलं, थांब जरा वेळ, मी तुला लगेचच गरम गरम पोळी बनवते आणि तुला जेवायला देते. तर इथे तवाही गरम झालेला होता. लगेचच मी पोळी लाटून त्यावर भाजण्यासाठी टाकली आणि पटापट मी पोळ्या करून घेतल्या. एका बाजूला मी चपात्याही करत होते आणि दुसऱ्या बाजूला आपली कढीही होत आली होती. संध्याकाळची वेळ झाली की गृहिणींची खरी लगबग सुरू होते. आपल्या धावपळीच्या आयुष्यात दिवस कसा संपतो हे कळतच नाही ना. पण संध्याकाळची काही तास आपण नियोजित पद्धतीने घालवली तर पुढचा दिवसही खूप उत्साही जातो आपला. चला तर मग इथे माझी पोळीही भाजत आली होती. तर म्हटलं सगळ्यात आधी मी माझ्या माऊला जेवायला देते. पोळी भाजून घेतली आणि लगेचच तिला गरमागरम पोळी चुरली आणि त्यावर कढी टाकून माऊला जेवायला दिले. आणि इकडे माऊचे पप्पाही ऑफिसवरनं घरी आले होते. तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाकही रेडी होता. मी लवकर स्वयंपाक करते कारण माऊच्या पप्पांना घरी आल्यावर पहिले जेवायला लागतं कारण त्यांना खूप भूक लागलेली असते. इकडे मी लगेचच जेवणाची ताटी घेतली आणि ह्या दोघांची बघा इथे मस्ती चालू होती जेवायच्या टायमिंगलाच. तर आज जेवणामध्ये होतं कढी, चपाती आणि पापड मिरची. जेवण झाल्यानंतर लगेचच मी भांडी धुवायला घेतली. जेवण झाल्यावर भांडी घासून स्वच्छ केली कीच मनाला समाधान मिळते. नाहीतर सकाळी उठल्यावर तो भांड्यांचा पसारा बघितला की फ्रेशही नाही वाटत. मग मी इकडे लगेचच बाजूला भांडी माझी घासून झाली होती आणि मी किचन ओटाही साफ करायला घेतला. म्हणतात ना, उद्याच्या घाईपेक्षा आजची पूर्वतयारी कधीही चांगली. त्यामुळे मी रात्री झोपण्याच्या आधीच सगळं किचन ओटा, भांडी वगैरे घासून सगळं क्लीन करून ठेवते. तर माझा आजचा दिवस असा संपला. तुमची संध्याकाळ कशी होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. शुभरात्री.